सैया मोसे मोरे सैया, या दामिनीने, तुमच्या दामिनीने तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या हेल्दी आरोग्यासाठी आज काही न खाता न पिता उपवास केला. तुम्ही जर म्हणालात ना तर ही तुमची दामिनी तुमच्यासाठी, राजसाहेब फक्त तुमच्यासाठी आयुष्यभर अशी उपाशी राहायला तयार आहे. बोला ना. ओ काय करताय? नाही, स्वप्न पण नाहीये, ताप पण नाही. ए ए ए ए दामिनी, काय झालं तुला? काय बरळतेस तू? हा बाई, तुम्हाला ना हिंमतच नाहीये माझी अजिबात. तू ना मुद्द्याचं काय ते बोल. मला गिफ्ट ठीक आहे ना. आज वटपौर्णिमा आहे ना, तर नवऱ्यानी बायकोसाठी म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायचं असतं. दादासाहेबांनी पण आणलंय बहिणींसाठी. तुम्ही पण आणलंय का माझ्यासाठी गिफ्ट? आणलंय ना? अगं असं सांग ना. गिफ्ट हवं ना तुला? हा, आणलंय मी. सिरियसली? थँक्यू सो मच. आणि सॉरी, मी जरा डाऊट घेतला तुमच्यावर म्हणून. द्या ना गिफ्ट. कुठे? आणतो. हा. वाव. काय आहे? बांगड्या आहेत का? तूच बघ ना. थांब थांब, मी बाहेर जातो मग बघ. चालेल. तुम्ही लवकर जा ना, मला बघ. हो हो हो. बांगड्याच असणार. शय्या जुन्या झाल्या. आता नको विचारायला. दिवसभर हिचं नक्की काय चाललं होतं ते. पारू, हा सावित्री आत्या, कुणाला काही हवंय का? सतत दुसऱ्यांचाच विचार करतेस. स्वतःचा विचार कधी करणार आहेस बाळा? माझा विचार कशाबद्दल बोलताय तुम्ही? हात भाजलाय ना तुझा, आणि हा भाजलेला हात पाण्यात घालून भांडी घासतेस तू. किती त्रास होत असेल तुला. याला काही लावलंस की नाही? दुपारी हात भाजलाय तुझा, त्यापासून कामाला लागलीस. सावित्री आत्या, वेडी आहेस का तू बाळा? सोड, सगळी कामं सोडायची. चल, तुझ्यावरनं कधीतरी वाटतं की या बाबतीत जबरदस्तीच करायला हवी, त्याशिवाय तू ऐकणार नाहीस. चल म्हणते ना, ती कामं सगळी बाजूला ठेवायची. सावित्री आत्या, हे बघा, अहो लई कामं पडली आहेत. हे बघ बाळा, ती सगळी कामं ना मी करीन. तू पारू, का थांबलात? का थांबलात सावित्री आत्या? मारा मारा मला, मला मारा. समजे माझी चुकी आहे. सावित्री आत्या, माझी आई असती ना तर तिनं बी असंच केलं असतं. तुम्ही मारा मारा, माझं चुकलं. मारा मला.
खूप गोळी आहेस बाळा तू, पण जग असं चालत नाही. बाळा माझं ऐक ना, तू ना कोणाला काहीच करणार नाही. तू ना हरीश सरांसोबत लग्न कर आणि सुखी राहा बाळा. काढ मंगळसूत्र, काढ हे. नाही सावित्री आत्या, हे मंगळसूत्र आदित्य सरांनी माझ्या गळ्यात बांधलंय. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी नाही काढणार. मला माहित आहे की समजे लोक मला स्वार्थी म्हणतील की मी आदित्य सरांच्या पैशासाठी, त्यांच्या संपत्तीसाठी हे लगीन केलं. सावित्री आत्या, आदित्य सरांनी जरी मला बायकोचा दर्जा नाही दिला ना, तरी मला या घरचे नोकर म्हणून आदित्य सरांची, माझ्या देवी आईंची, किर्लोस्कर घराची मनापासून सेवा करायची आहे. सावित्री आत्या, सावित्री आत्या, तुम्ही मला एक वचन द्या. हे गुपित फक्त आपल्या दोघांमधलं आहे, बाहेर कुणालाच कधी बी कळणार नाही. त्या वचन तुम्हाला माझी शपथ आहे. शक्य नाहीये ते पारू.